डिसेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा येतो आणि प्रत्येकाला जाणाऱ्या वर्षाची आणि येणाऱ्या नवीन वर्षाची सुरुवात याचे एक वेगळे आकर्षण असते। आपले गेलेले वर्ष आणि नवीन वर्षाची सुरुवात ही कुठेतरी नवीन ठिकाणी जाऊन आणि मंदिरामध्ये जाऊन भक्तिभावनेने आपल्या कुळदेवतेच्या चरणी लीन व्हावे अशी इच्छा प्रत्येकाची असते। याच अनुषंगाने नांदेड जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र माहूर येथे सुद्धा अनेक भाविकांनी नवीन वर्षाची सुरुवात आई रेणुका चरणी आणि प्रभू दत्तात्रेय चरणी लीन होऊन आपल्या परिवाराची नवीन वर्षाची सुरुवात करण्याचा संकल्प हाती घेतलेला बघायला मिळाला। माहूरगड येथे नवीन वर्षाच्या निमित्ताने भाविकांची अलोट गर्दी सध्या दिसते आहे। नवीन वर्ष असल्यामुळे माहूरगडासह तिन्ही मंदिरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये गर्दी पाहावयास मिळते आहे। रेणुका गडावर चढताना दर्शनासाठी जाताना मंदिरांच्या पायऱ्यांवरती सॅनिटायझरच्या मशीन्स बसविण्यात आलेल्या आहेत व नियमांचे पालन भक्तांनी करावे अशा वेळोवेळी सूचना सुद्धा देण्यात येत आहेत। नवीन वर्ष आणि सध्याच्या शाळांना सुरू असलेल्या सुट्ट्या यामुळे मंदिराच्या अगदी पहिल्या पायरीपासूनच भाविकांची दर्शनासाठी अलोट गर्दी दिसते आहे। यावेळी वाहतुकीची कोंडी झाल्यामुळे भाविकांना याचा त्रास सुद्धा सहन करावा लागत आहे, परंतु भाविकांचे दर्शन सुलभ व्हायला हवे यासाठी रेणुका देवी संस्थांच्या कर्मचाऱ्यांनी ठरलेल्या वेळेपेक्षा जास्तीत जास्त परिश्रम घेऊन गर्दी कमी करण्यामध्ये मोलाची भूमिका बजावलेली दिसून येते आहे। वास्तविक पाहता नवरात्राच्या वेळी ज्यावेळी अलोट गर्दी होणार असते असे सांगण्यात येते आणि आढावा बैठकी घेण्यात येतात। वेगवेगळ्या प्रकारचे शासकीय निमशासकीय कर्मचारी आणि अधिकारी यांना पाचारण करण्यात येते। सुमारे 500 पोलिसांचा ताफा नवरात्राचे 9 दिवस सुद्धा येथे लावण्यात येतो, परंतु यावेळी जेवढी गर्दी नसते त्यापेक्षा जास्त गर्दी ही सुमारे 25 डिसेंबर पासून ते 15 जानेवारी पर्यंत बघायला मिळते। मात्र येथे कुठलाही शासकीय अधिकारी किंवा पोलिसांच्या भूमिकेपेक्षा श्री रेणुका देवी संस्थांचे असलेले सुरक्षा रक्षक आणि त्यांनी बजावलेली चोख भूमिका ही अतिशय मोलाची आणि महत्त्वाची ठरते। कारण यावेळी वाहतुकीची कोंडी होते, परंतु व्यावसायिक आणि दुकानदार हे एकमेकांना हाताशी धरून वाहतूक मोकळी करतात आणि प्रत्येकाला जाण्या येण्याचा मार्ग सुलभ करून देताना आपल्याला दिसतात। कुठल्याही प्रकारच्या शासकीय मदतीविना ही यात्रा अगदी अनेक वर्षांपासून अगदी सुलभ रीतीने पार पडताना आपल्या निदर्शनास येते। मात्र नवरात्र आलं, लाल दिव्यांच्या गाड्या आणि आढावा बैठकी ज्यामधून काहीही निष्पन्न होत नसते, भाविकांपेक्षा कर्मचारीच जास्त अशी बरीच नवरात्रे यावेळी बघितलेली आहेत। मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची अलोट गर्दी आणि तिन्ही संस्थांचे सुरक्षा रक्षक यांनी एकत्रितपणे आणि व्यावसायिकांनी एकत्रितपणे या गर्दीचा सामना आणि भाविकांना सुलभ दर्शन व्हावे याकरिता केलेली खटपट ही वाखाणण्याजोगी ठरते आहे। त्याचबरोबर श्री दत्तात्रेय जयंतीच्या पावन पर्वावर सुरू असलेल्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाद्वारे भाविकांना दररोज महाप्रसादाचा लाभ सुद्धा देण्यात येत आहे। विदर्भ न्यूज करिता संजय घोगरे व अनवर खिच्ची यांचा हा नवीन वर्षाचा माहूरगड येथून वृत्तांत।